नमस्कार, मी मनीष पंडित देवराई अमराईच्या या विशेष भागात तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण बोलणार आहोत इको फ्रेंडली घरांविषयी। देवराई अमराईच्या एनए प्लॉट्सवर इको फ्रेंडली घरं बांधून देण्याचाही एक ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहे आणि तो ऑप्शन ज्यांनी उपलब्ध करून दिला आहे ते विवेक टोणगावकर सर, राईट अँगलचे विवेक टोणगावकर सर यांचे परत नमस्कार, मी मनीष पंडित देवराई अमराईच्या या विशेष भागात तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। इको फ्रेंडली घर आपल्याला देवराई अमराईच्या प्लॉट्सवर इको फ्रेंडली घरं बांधून घेण्याचा पाहिजे। नमस्कार, मी मनीष पंडित देवराई अमराईच्या या विशेष भागात तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। देवराई अमराईच्या एनए प्लॉट्सवर आपल्याला इको फ्रेंडली घरं बांधून घेण्याचाही ऑप्शन आता उपलब्ध आहे आणि तो ऑप्शन ज्यांनी उपलब्ध करून दिला आहे ते राईट अँगल या कंपनीचे विवेक टोणगावकर सर आज आपल्याबरोबर आहेत आणि आपण आता त्यांच्याशी इको फ्रेंडली घर याविषयी संवाद साधणार आहोत। जाणून घेऊया हे कॉन्सेप्ट काय आहे आणि ते देवराई अमराईच्या या प्रोजेक्ट्सवर कसं साकारता येईल। तर चला संपर्क करूया, तर चला बोलूया विवेक सरांशी। नमस्कार विवेक सर। नमस्कार। तुमचं आजच्या या भागात मी मनपूर्वक स्वागत करतो। आभारी आहे। इको फ्रेंडली घर ही संकल्पना काय आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल। ॲक्च्युली इको फ्रेंडली घर पूर्वी आपल्या इथे चौसोपी वाडा होता जो वास्तूप्रमाणे आणि इतर ज्या गोष्टी आहेत जसं हवा जशी खेळती पाहिजे त्या पद्धतीने तो बांधलेला असायचा। जिथे ऊन येईल तिथे ते बंद असायचं किंवा जे स्वयंपाकघर असतं ते त्या पद्धतीने केलेलं असायचं, त्याला ओसरी असायची। आता आपण ते सगळं विसरून गेलो आहे आणि आपण संपूर्ण सिमेंटच्या जंगलात राहतो आहे। आता ह्या सिमेंटच्या जंगलात जेव्हा राहतो तेव्हा आपला निसर्गाशी संपर्क सुटून जातो। जेव्हा मी प्रत्यक्ष जेव्हा प्लॉट बघितले तेव्हा मला असं कळलं की तिथे 3 बाजूला डोंगर आहेत आणि इथे निसर्गाशी माणसं एकरूप होऊ शकतील। बरोबर। तर त्या पद्धतीचं आपण जर घर त्यांना दिलं तर त्यांचं जे घर होईल ते त्यांना फार आवडेल आणि ते सतत, कारण तो परिसरच एवढा सुंदर आहे आणि इतकी ग्रीनरी आहे तिथे। आणि तिथे वास्तूचं पण काम केलं आहे। आपले जे वास्तूचे आहेत ब्रिलियंटचे परीक्षित देशपांडे साहेब यांनी पण तिथे पूर्णपणे वास्तूचा स्टडी केला आहे, इन्क्लुडिंग मी काही कामं करतो पण त्या कामात असं कधी बघितलं गेलं नाही की जमिनीची परीक्षा करून तिथे त्या पद्धतीचे टेस्टिंग करून त्यांनी त्याचे रिझल्ट्स दिलेत। तर त्यामुळे इथे होणारी प्रत्येक वास्तू ही एक एनर्जी घेऊन येणार आहे आणि ही जर एनर्जी आपण इकोसिस्टीमला म्हणजे निसर्गाशी जर समजून घेतली आणि त्या पद्धतीने घरे जर बांधली तर मग अजून त्याचं मजा घेता येईल। आता प्रत्येकाच्या मनात एक स्वप्न असतं। जेव्हा तो प्लॉट घेतो तेव्हा त्याच्या मनात एक स्वप्न असतं की मला एक घर बांधायचं आहे जे टुमदार असावं, जे माझ्या फॅमिलीला राहता यावं जेव्हा मी तिथे जाईन तिथे। तर ह्या दृष्टिकोनातून कोकण असल्यामुळे तिथे चिरा हा मुबलक प्रमाणात अवेलेबल असतो आणि त्याची किंमत पण तिथे कमी आहे। पण ह्याचबरोबर समजा कोणाचा छोटा प्लॉट आहे किंवा कोणाला आत्ता तिथे तेवढी इन्व्हेस्टमेंट जर करायची नसेल तर त्यांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने तिथे घरं बांधून देऊ शकतो। तर ज्या पद्धती आपण अवलंबणार आहोत या सगळ्या पद्धती ह्या इको फ्रेंडली आहेत। पण इको फ्रेंडली घर पॉकेट फ्रेंडलीही असतात का? हा तुम्ही चांगला प्रश्न विचारलात। सध्या तरी महाराष्ट्रात याच्या विटा बनल्या जात नाहीत, त्यामुळे काही विटा या बँगलोरहून येतात ज्याच्यामुळे त्याची कॉस्ट वाढते। पण आमचे प्रयत्न आहेत की जर तिथे करता आल्या, तिकडच्याच मातीतून जर विटा करता आल्या तर त्या विटांचंच घर बांधता येईल। म्हणजे जिथे इंटरलॉकिंग मडब्लॉक म्हणतो आपण, तर त्या पद्धतीची घरं पण तिथे बांधता येतील। पण तो
आता सुरुवातीच्या काळात ते एवढं पॉसिबल नाही, पण सध्या चिऱ्याची घरं आम्ही तिथे बांधणं सुरू केलं आहे. इको फ्रेंडली घरासाठी लागणाऱ्या काही विशेष प्रकारच्या विटा वगैरे असतात का, आणि त्या आहेत तर त्या कशा प्रकारे वापरल्या जातात? इको फ्रेंडली विटा या तलावाच्या गाळापासून केलेल्या असतात. त्याच्यात गवताची तुसं असतात आणि त्याला 1000 डिग्री सेंटीग्रेडला बर्न केलेलं असतं. आता या विटांमध्ये एक मेन जे थर्मल इन्सुलेशन असतं ते 7 to 8 डिग्री सेंटीग्रेड तापमान बाहेरच्यापेक्षा आतमध्ये कमी असतं. म्हणजे थंडीत गरम आणि उन्हाळ्यात थंड अशा प्रकारच्या या विटा आहेत. मी तुम्हाला वीट दाखवू इच्छितो. दाखवा. ही जी वीट आहे ही तुम्हाला जर बघितलं तर ही कौलाच्या रंगाचीच आहे. याला बाहेरून प्लॅस्टर करायला लागत नाही. आणि जर तुम्ही बघितलं तर याच्यातनं इन्सुलेशन हे हवा खेळती राहते. त्यामुळे 6 ते 7 डिग्री सेंटीग्रेडचा याच्यातून फरक पडतो. पण नॉर्मल विटे इतकीच मजबूत आहे ही? याची गॅरंटी 99 इयर्सची आहे. त्यामुळे तुम्हाला या विटेजबद्दल काही प्रॉब्लेम येणार नाही. याच्यात जर खिळा ठोकायचा असेल किंवा तत्सम काही करावं लागलं तर त्यासाठी सस्टेनेबल आहे का? हो, हे संपूर्णपणे सस्टेनेबल आहे आणि त्याची टोटली IGBC अप्रूव्ड विटा आहेत. त्यामुळे यात पूर्ण परीक्षेच्या त्यानंतर त्यांना सर्टिफिकेट मिळालेलं आहे. त्यामुळे तसा कुठलाच प्रश्न येणार नाही. अरे वा, खूप छान. आणि या विटा साधारणतः पिलरला आणि बाकी सगळीकडेही वापरल्या जातील का, कसा बांधलं जाईल? यात 2 प्रकार आहेत. लोड बेरिंग विटा आहेत आणि काही हॉरिझॉन्टल म्हणजे RCC कन्स्ट्रक्शनमध्ये पण करता येतील. ज्यांना चौसोपी वाढायचा कॉन्सेप्ट पाहिजे असेल तर त्यांना या उत्कृष्ट पद्धतीने वापरता येतील. म्हणजे कस्टमाइज करून घेता येऊ शकतात गरजेप्रमाणे? नाही, ह्याला फिक्स सायझेस आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांच्या येतात. सायझेस फिक्स आहेत, पण जिथे आपल्याला जो फील येतो घराचा, कारण ह्याला बाहेरनं पेंट नाही केलं तरी चालतं, कारण तोच कलर येतो, लाल कलर. इको फ्रेंडली विटांनी बांधलेली घरं असतात, ती बांधायला कमी वेळ लागतो किंवा जास्त वेळ लागतो असं काही आहे का? कमी वेळ लागतो त्याचा डेफिनेटली, कारण याच्या विटांची जी साईज आहे ती मोठी आहे. त्यामुळे बांधकामाचा वेळ कमी होतो. अच्छा, डेफिनेटली. अच्छा. आणि या पर्टिक्युलर देवराई अमराई प्रोजेक्टच्या इको फ्रेंडली घराबद्दल काय सांगाल? आता यात 2-3 प्रकार आम्ही ठरवले आहेत. पहिला तर आहे चिरा, दुसरा आहे या प्रकारच्या विटा. त्यानंतर या ड्रायवॉल म्हणतात, याला इंटरलॉकिंग वॉल्स म्हणतात. या बिर्ला कंपनीच्या आहेत आणि ह्यामध्ये पण आपल्याला घर करता येतं. ज्यांचं बजेट कमी असेल तर त्या बजेटमध्ये त्यांना देता यावं घर, त्यासाठी आपण या प्रकारच्या विटा वापरणार आहोत. याची कॉस्ट जर तुम्ही चिऱ्याच्यापेक्षा जर म्हटलं तर कमीत कमी 15% कमी येते. कमी आहे? अरे वा, ओके. आणि या 3 प्रकारच्या ऑप्शन्समध्ये सध्या देवराई अमराईमध्ये घरं बांधून इको फ्रेंडली घरं बांधता येतील? बरोबर. ओके. आणि राईट अँगल या कंपनीबद्दल जरा थोडी माहिती द्या का? मी राईट अँगल इंटिरियर्स अँड कन्स्ट्रक्शन हे मुद्दामून कंपनीचं नाव ठेवलं. खरं तर मी इंटिरियर्स करत होतो, पण नवीन काहीतरी शोधायच्या मार्गात होतो. आणि स्पेशली जेव्हा कोविड नंतर भरपूर माणसांना रिअलाईज झालं की आपलं निसर्गाशी नातं तुटलं आहे. बरोबर. आणि ते माझ्याकडे जे क्लायंट येतात तर त्यांना हाच प्रॉब्लेम असतो की निसर्गाशी आमचं कनेक्शन नाही आहे, आम्ही गवतावर चालत नाही आहे, किंवा जी प्रसन्न सकाळ असते किंवा सूर्य बघायचा असतो सूर्योदयाच्या वेळी, ते त्यांना बघता येत नाही. मग अशावेळी हल्ली प्लॉट्स घेतात आणि त्यांना मग ते शोधत येतात की इको फ्रेंडली आम्हाला बांधून द्या. आता याच्यातले काही जे महत्त्वाचे विषय आहेत त्या याच्यावरती सोलार लावता येतं. सोलार वॉटर हीटर तर सगळीकडेच फेमस आहे, त्यामुळे तो लावता येतो. बायोडिग्रेडेबल सेप्टिक टँक करता येते.
याच्यातले जे टॅप्स असतात हे वॉटर सेव्हिंग करण्यासाठीचे असतात, त्यामुळे ते वेगळ्या पद्धतीचे असतात. तिकडनं पण आपण पाणी वाचवू शकतो. अशा प्रकारच्या आणि स्पेशली म्हणजे जिथनं वारा वाहतो त्याचा अभ्यास केला जातो आणि मग त्याप्रमाणे विंडोच्या सायझेस ठरवल्या जातात, जेणेकरून तुम्हाला ए सीची गरज पडायला नको. कारण आता असं झालं आहे की माणसं जेव्हा घरातून फार्म हाऊसला निघतात तेव्हा फार्म हाऊसचा ए सी पहिल्यांदा ऑन करतात, तर मग फार्म हाऊसमध्ये जाण्याचा आनंद राहत नाही. बरोबर. आम्ही त्याच्याऐवजी अशी घरे बांधून द्यायचा प्रयत्न करतो की तुम्हाला ए सीची पण गरज वाटायला नको, नॅचरल तुम्ही राहू शकता. तर हा कॉन्सेप्ट आम्हाला रुजवायचा आहे. आणि सिमेंटमध्ये जे केमिकल्स असतात त्यामुळे आपल्या शरीराला त्रास होतो जो आपल्याला माहीत नसतो. तर याचे जे पेंट पण आहेत ते इको फ्रेंडली पेंट्स अवेलेबल आहेत, त्यामुळे ते पेंट आम्ही वापरून ही घरं करू शकतो. उत्तम उत्तम. तर इको फ्रेंडली घराविषयी सर आज जो तुम्ही आम्हाला माहिती दिलीत आणि देवराई अमराई प्रोजेक्टमध्ये इको फ्रेंडली घरं कशी बनली जातील त्याबद्दल सविस्तरपणे आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल तुमचं सर मनपूर्वक आभार, धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. काय